नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उपळा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे उत्पादन वापरल्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही ऍडव्हान्सचं बरेच उत्पादनांचा वापर केलाय, त्यामध्ये सिबॉन, काजू आणि सॉइल कोट अशा 3 उत्पादनांचा त्यांनी वापर केलाय. तर आपण एक एक करून जाणून घेऊ त्यांना काय काय फरक जाणून आले. तर सिबॉन बद्दल काय वाटलं दादा? सिबॉन सोडल्याच्या नंतर माझे जमिनीतले जे बेड होते समजा हा. कडक झालेले होते, ते सोडल्याच्या नंतर ते भुसभुशीत झाले. ओके. आणि त्यानंतर थोडी झाडांमध्ये डेव्हलप झाला थोडा प्लॉट. अच्छा. सिबॉनमुळे एकंदरीत आपल्याला मातीचं आरोग्य चांगलं झाल्यामुळे झाडाची डेव्हलपमेंट चांगली झाली. तर सिबॉन मध्ये ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे निश्चितच त्याचे रिझल्ट त्यांना चांगले मिळालेले, बरोबर आहे की नाही? सिबॉन सोडल्यानंतर फरक जाणवला होता की नाही? हो, जाणवला होता. बरं, त्यानंतर तुम्ही काजूचा पण वापर केलाय. काजू बद्दल काय सांगाल? काजू सोडल्याच्या नंतर आम्ही तर फवारणी पण घेतली काजूची आणि सोडला पण आहे. हा. तर त्या सोडल्याच्या नंतर झाड एकदम हिरवं झालेलं आहे काजूने, आणि थोडी फ्लॉवरिंग मध्ये पण बदल आपल्याला दिसून आला. हो. तर मित्रांनो, काजू हा एक म्हणजे खूप मोठा ब्रँड आहे, स्ट्रेस साठी काम करतो. त्याच्यामध्ये ऑर्थोसिलिसिक ऍसिड 2% आपल्याला बघायला भेटतं. तर त्याचे रिझल्ट त्यांना जसं त्यांनी सांगितलं, प्लॉटला हिरवेपणा आला, म्हणजे जेणेकरून झाड स्ट्रेस मुक्त झाल्यामुळे त्याची क्वालिटी एकदम सुधरून गेली. आणि फुलांची संख्या त्याने अवश्य वाढणारच, कारण की ते झाडाचं फोटोसिंथेसिस वाढवतं, झाडाची इम्युनिटी वाढवतं. म्हणजे वातावरण खराब जरी झालं तरी झाडावर आपल्याला स्ट्रेस दिसत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती झाडाची चांगली असते, बरोबर आहे? तर तुम्हाला या पद्धतीने रिझल्ट मिळाले का काजूचे? मिळाले. बरं, त्याच्यानंतर आपला सगळ्यात पॉप्युलर प्रोडक्ट म्हणजे सॉइल कोट. या सॉइल कोटचा पण त्यांनी एक 10-15 दिवस आधी, बरोबर आहे, 10-15 दिवस आधी वापर केलाय. तर सॉइल कोट बद्दल काय सांगाल तुम्ही? सॉइल कोट सोडलंय मी प्लॉटला. तर सोडल्यानंतर प्लॉटला फ्लॉवरिंग कमी होते, आणि फ्लॉवरिंग मध्ये वाढलेली, आणि जो माल आहे समजा त्याची चकाकी वगैरे आलेली त्याला. ओके. प्रकारे बाकी अजून फुटवे पण आहे, आणि माल पण चांगल्या प्रकारे त्यांनी हे झालेला आहे. तर मित्रांनो, 15 दिवस झाले सॉइल कोट सोडून. एकदा डोळ्याने आपण बघूच. आता म्हणजे सिबॉन तर त्यांनी सुरुवातीला वापरलं होतं, त्यानंतर काजूला पण जवळपास आज वापरून 1 महिना झालेला आहे. पण आणि सॉइल कोटला रिसेंटली 15 दिवसापूर्वी त्यांनी वापरलं. एकदा बघा प्लॉट कसा आहे. तर मित्रांनो, फक्त किती 45 दिवसाचा प्लॉट आहे, आणि त्याच्यावर माल बघा तुम्ही. या झाडाला बघा साईज, फळं वगैरे, आणि फुलांची संख्या पण भरपूर आहे. म्हणजे एकंदरीत सॉइल कोटचे रिपोर्ट आपल्याला कसे मिळालेले? एकदम बेस्ट आलेले. तर नक्की तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? या ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे जे उत्पादन तुम्ही सांगताय, सिबॉन असेल, काजू असेल, सॉइल कोट असेल, याचा वापर करायला पाहिजे की नाही पाहिजे? शेतकऱ्यांनी 100% याचा वापर केलेला पाहिजे. तर मित्रांनो, यांनी म्हणजे सगळ्यांचा अनुभव घेतलाय, म्हणून एकंदरीत एकाच व्हिडिओत आपल्याला 3 प्रोडक्टचा अनुभव बघायला भेटला. तर सिबॉन एकरी 1 लिटर याचा आपल्याला प्रत्येक पिकात वापर तुम्ही करू शकता. काजूचा स्प्रेद्वारे 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली, किंवा ड्रिपद्वारे एकरी 1 लिटर असा वापर तुम्ही अद्रक, टोमॅटो, मिरची कुठल्याही पिकात ताणमुक्त ठेवण्यासाठी करू शकता. आणि त्यानंतर सॉइल कोट हा प्रोडक्ट काय एकदा थोडक्यात सांगतो. सॉइल कोट म्हणजे जमिनीत जो फिक्स झालेला फॉस्फरस आहे त्याला अवेलेबल करून देण्यासाठी आतापर्यंत आपल्याकडे पर्यायच नव्हता. म्हणजे बरेच शेतकरी जो फिक्स झालेला फॉस्फरस त्यासाठी वेगवेगळ्या क्रिया करून बघत होते, पण त्याला एक चांगला पर्याय म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की सॉइल कोटचा आपण 1.6 लिटर एकरी वापर अवश्य करून बघा. हा फिक्स झालेल्या फॉस्फरसला रिलीज करतो, त्याच्यामुळे मातीतील बाकी सूक्ष्म अन्नद्रव्यांची भेटण्याची क्रिया पण झाडाला जलद गतीने घडते. माती फ्री होते. फॉस्फरस फिक्सेशन जर मोकळं झालं तर माती फ्री होते, आणि पोटॅश अवेलेबल व्हायला पण मदत होते. तर असे बरेच कार्य हा प्रोडक्ट करतो, म्हणून 1.6 लिटर एकरी प्रत्येकाने वापरायला पाहिजे. अधिक माहितीसाठी तुम्ही मलाही संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9975 99 31 31. तर दादा, तुम्ही ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे सर्व उत्पादन वापरून समाधानी आहात की नाही? हो, समाधानी आहोत. तर निश्चितच तुम्ही पण एकदा वापर करून बघा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.